भरधाव जाणाऱ्या कारनं उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली। या धडकेनं झालेल्या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत। यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। सर्व जखमींना सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। हा अपघात शनिवारी रोजी पहाटे 5:15 वाजता मोहोळ पोलीस ठाण्याजवळील ब्रिजवर झाला। ज्ञानेश्वर सिद्धेश्वर वाकडे वय 48, चेतन बसवराज लामतुरे वय 22, सत्यवान निळकंठराव जाधव वय 47, तेजस सत्यवान जाधव वय 18, शुभांगी सत्यवान जाधव वय 37, सर्व राहणार पोकळगाव तालुका निलंगा जिल्हा लातूर अशी जखमींची नावे आहेत। मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वजण कारमधून सोलापूरच्या दिशेनं निघाले होते। त्यावेळी मोहोळ शहराजवळील पोलीस ठाण्यासमोरील ब्रिजवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कारनं पाठीमागून जोराची धडक दिली। त्यात वरील 5 जण जखमी झाले। या अपघाताची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली।